नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला कानोली करून दाखवत आहे. कानोली म्हणजे गुळाची पोळी. आमच्याकडे कानोलीच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. तर मैत्रिणींनो, ही कानोली पहिलेच्या काळामध्ये सर्वांची शिदोरी असायची. ह्या अशा 5 कानोल्या बांधल्यानंतर बायलिकीला आणायला जायला ह्या अशा शिदोऱ्या वापरत होते. पण आता कोणी वापरत नसल्यामुळे आता हे आवडीने कधीतरी करून खात असतो आपण. तर मी आता ही बनवत आहे कानोली. अगोदर साधी पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्या काठाने थोडस मी पाणी लावलेलं आहे. पाणी लावल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस खोबर किस टाकलेलं आहे. मी बारीक गाळणीने किसून घेऊन त्याच्यामध्ये थोडस किस टाकलेलं आहे आणि वरून गूळ टाकत आहे. आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं त्याप्रमाणे गूळ टाकून घ्या. हे असं टाकून घेतल्यानंतर आता हे चिटकून घ्यायचं व्यवस्थित. पाणी लावल्यामुळे एकदम छान चिकटते आणि त्याच्यावर मी थोडस पीठ लावून घेत आहे. पीठ लावल्यामुळे हाताला चिकटणार नाही. मागच्या साईडने सुद्धा मी पीठ लावून घेत आहे. हे असं दोन्ही साईडने पीठ लावून घेतल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित चिमट्या घेऊया. त्याच्या असं चिमट्या चिमट्या दिल्यानंतर त्याला छान असा आकार येतो. हे असं थोडस त्याला किचकून घ्यायचं असते. तसं केल्यामुळे ते थोडस जास्त फिटिंग होते. आतल्या गुळाचा पाक वगैरे बाहेर येत नाही आणि खायला खूप छान लागते. ग्रामीण भागामध्ये आज सुद्धा कानोल्या शिदोरीवर बांधल्या जातात. आता याला आपण थोडस तेल लावून घेऊन भाजून घेऊया. पूर्ण पोळ्या झाल्यानंतर शेवटची गोड पोळी असतेच आमच्याकडे. माझ्या घरी खूप आवडीने खातात गोड पोळी, म्हणून मला शेवटची 1 किंवा 2 पोळ्या अशा गोड कराव्याच लागतात. हे असं तेल लावून घेऊन व्यवस्थित उलटून घ्यायचं. बघा छान भाजलेली आहे. व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. फुटू द्यायचं नाही. फुटल्यानंतर याच्यातलं पाक बाहेर येते आणि पोळी करप करप लागते. शक्यतो फुटणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची. ते थोडस असं काठाने व्यवस्थित भाजून घ्यायचं, कारण कच्च कच्च असते थोडस. हे असं दाबून थोडं व्यवस्थित भाजून घ्यायचं. एकदा छान भाजल्यानंतर खूप छान लागते मग ते खायला. हे बघा आता मी मागून पुढून दोन्ही साईडने छान भाजून घेतलेलं आहे. बघा फुटलेली आहे माझी पोळी. हा आता झाली बघा आपली कानोली तयार. हे आता अशा कानोल्या पहिलेच्या काळामधल्या शिदोऱ्या होत्या. आता हे आवडीने कधीतरी खात असतात. तर बघा माझी पोळी फुटली
फुटल्यामुळे थोडंसं गुळाचं पाक बाहेर येत आहे त्याच्यातून आणि ते पाक बाहेर आल्यानंतर करपते आणि करपल्यामुळे ती पोळी करप करप लागते. म्हणून मी हे असं बंद केलेलं आहे. पुन्हा आपली पोळी भाजून झालेली आहे. ही आपली कानोली तयार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.